नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरं। तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढल्या आहेत का? काम करूनही यश मिळत नाही आहे का? मनावर कायम ताण, भीती किंवा अव्यवस्था आहे का? कदाचित यामागे कारण असू शकते शनीची 7.5. नमस्कार मैत्रिणींनो, मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला हा व्हिडिओ आपण शनीची 7.5 म्हणजे नेमकं काय, ती किती वर्ष असते आणि 7.5चा त्रास कमी करण्यासाठी कोणते सोपे आणि प्रभावी उपाय करावेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी या शनीच्या 7.5वर कोणते उपाय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शनीची 7.5 म्हणजे काय? जेव्हा शनी ग्रह जातकाच्या जन्मराशीच्या 1 रास आधी, स्वतःच्या जन्मराशीत आणि 1 रास नंतर भ्रमण करतो, तेव्हा एकूण 7.5चा कालावधी सुमारे 7 वर्ष 6 महिने म्हणजे 2.5 + 2.5 + 2.5 असे 7.5 वर्ष असतो। 3 टप्प्यांमध्ये याचे महत्त्व आहे। प्रथम 2.5 वर्ष हा शनी जातकाच्या जन्मराशीच्या मागील राशीत असतो। ही वेळ अनेकदा कुटुंब, आरोग्य, मनशांती या गोष्टींवर परिणाम करत असते। जणू त्या व्यक्तीला जुनं सोडून नवीन स्वीकारण्याचा काळ हा या पहिल्या टप्प्यांमध्ये असतो। या शनीच्या पहिल्या टप्प्यांमध्ये मानसिक ताण आणि अस्थिरता ही बघायला मिळत असते। तर शनीचा दुसरा टप्पा, संघर्ष, जबाबदाऱ्या आणि कठीण परीक्षा ही या दुसऱ्या टप्प्यांमध्ये पाहायला मिळते। शनीचा दुसरा टप्पा म्हणजे मधली 2.5 वर्षे, मध्यकाल। शनी जन्मराशीत प्रवेश करतो। या काळात स्वतःच्या कर्तृत्वाची परीक्षा, मानसिक दडपण आणि कर्मफळाचा परिणाम जास्त जाणवायला लागत असतो। पण हाच काळ आत्मशोधनाचा आणि धैर्याचा असतो। जर आपण या काळामध्ये शांतता आणि आत्मशोधन आणि धैर्य जर ठेवलं तर शनी आपल्याला चांगला आशीर्वादही देऊन जातो। शनीचा तिसरा टप्पा, शेवटचे 2.5 वर्षे। या शेवटच्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये शनी हा जन्मराशी नंतरच्या राशीत प्रवेश करत असतो। या काळात मागील परिणामांमधून समतोल साधला जातो। जुनी समस्या सुटतात, पण कधी आर्थिक जबाबदाऱ्याही या काळामध्ये वाढत जातात। साधारणपणे सावरण्याचा काळ हा शनीचा शेवटचा 3रा टप्पा असतो। या 3ऱ्या टप्प्यामध्ये हळूहळू आपली सुटका होत जाते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवण या शनीच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये मिळत जाते। पण लक्षात घ्या, शनी फक्त त्रास देत नाही, तर शिस्त, संयम आणि कर्माचं फळ देणारा हा देव आहे। योग्य उपाय केल्यास 7.5चा काळही आयुष्य घडवणारा ठरू शकतो। 7.5ची तीव्रता ठरवणारे घटक। 7.5ची तीव्रता ही सर्वांसाठी सारखीच नसते। ती शनीच्या जन्मकुंडलीतील स्थान, तो केंद्र त्रिकोणात आहे का, नीच आहे का, उच्च आहे का, मित्र राशीत आहे का, शत्रू राशीत आहे का, हे शनीचे स्थान आपल्याला ठरवते की आपल्याला शनी तीव्र आहे की सोपा आहे ते। शनीची दृष्टी जर शुभ ग्रहांकडून दृष्ट असल्यास परिणाम सौम्य होतो। जर शनीची ही दृष्टी शुभ ग्रहांकडून दृष्ट असल्यास त्याचा परिणाम आपल्याला सौम्य पाहायला मिळतो। तर चालू दशा आणि अंतर्दशा जर त्या काळात शनीचीच दशा चालू असेल तर प्रभाव हा तीव्र असू शकतो। लग्न आणि राशी यातील जर भेद, काही वेळा लग्न राशीच्या तुलनेत जन्मराशीवर काही प्रभाव जाणवतो किंवा त्या उलटही होते। जर आपल्या राशींमध्ये शुभ योग व राजयोग असतील तर जन्मकुंडलीतील शुभ योग जसे लक्ष्मी योग, गजकेसरी योग इत्यादी जर आपल्या कुंडलीमध्ये असतील तर शनीचे अनिष्ट फळ हे मिळत नसतात। आपण म्हणतो शनीची 7.5 ही जेवढी तीव्र असते तेवढाच शनी हा कर्माचा शिक्षक आहे। तो शिक्षा देत नाही तर शुद्धीकरण करतो।
तो आपल्याला खरे वास्तव्य दाखवतो. अहंकार, दिखावा, आळस, चुकीचे संबंध, खोटं जीवन याचं विसर्जन आपल्याला शनी हा करायला लावत असतो. ज्यांनी या काळात संयम, श्रम, साधना, प्रामाणिकपणा आणि नम्रता स्वीकारली त्यांना शनी हा अनमोल स्थैर्य आणि अनमोल यश प्राप्त करून देतो. शनीच्या 7:30मध्ये कोणते उपाय करावे ते आपण बघूयात. शनिवारी जर लवकर उठून स्नान करून आपण त्या दिवशी शनिवारच्या दिवशी आपण जर ओम शम शनीश्वराय नमः 108 वेळा हा मंत्र जाप केला तर आपला शनी हा तीव्र असतानाही त्याचे परिणाम आपल्याला कमी पाहायला मिळतात. विशेषतः आपण शनिवारी जर नीलाजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनीश्वरम या मंत्राचा जर जाप केला तर शनीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. शनी देवाच्या फोटो मूर्तीसमोर आपण जर मोहरीचा तेलाचा दिवा, काळे तीळ, उडीद डाळ अर्पण केली तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. शेवटी शनिदेवाची प्रार्थना आपण त्या दिवशी जर केली तर चांगल्या प्रकारे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होत असतात. शनिवारी आपण काळे तीळ, काळे कपडे दान करावे. गरजू व्यक्तीला मंदिरात अशा ठिकाणी आपण काळे तीळ, काळे कपडे दान केले पाहिजेत. मोहरीच्या तेलाचा दिवा हा शनी मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपण लावला पाहिजे आणि शनिदेवाला प्रार्थना केली पाहिजे. काळ्या कुत्र्याला अन्न देऊन आपण शनीचा दोष लवकर कमी करू शकतो. असत्य बोलणे, कोणाची फसवणूक करणे, वाईट कर्म करणे हे आपण जर टाळले तर शनी कर्मावर लगेचच आपल्या फळ देत असतो. आणि शनी जर आपल्याला असेल तर आपण वृद्ध लोकांची सेवा करावी, अपंग लोकांची सेवा करावी आणि गरीब लोकांना मदत करावी. याने आपला शनी हा चांगला होत असतो. शनी हा कर्माचा शिक्षक आहे. तो शिक्षा देत नाही तर शुद्धीकरण करत असतो. तो आपल्याला खरे वास्तव्य दाखवतो. अहंकार, दिखावा, आळस, चुकीचे संबंध, खोटं जीवन यांचं विसर्जन करायला तो आपल्याला लावत असतो. ज्यांनी या काळात संयम, श्रम, साधना, प्रामाणिकपणा आणि नम्रता स्वीकारली त्यांना शनी हा अनमोल स्थैर्य आणि यश देऊन जातो. शनीची 7:30 आहे त्या व्यक्तींनी शनिवारचा उपवास करावा आणि तिळाचे दान करावे. तीळ तेलाचे दान करावे किंवा शनी मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्या दिवशी आपण शनी स्तोत्र म्हणावे, शनी कवच वाचावे, हनुमान चालीसा पठण करावी आणि शिव आणि हनुमान यांची उपासना करावी. शनीच्या 7:30मध्ये आपण कष्टातून पळू नये, प्रामाणिकपणे कर्म करावे. वृद्ध, गरीब, श्रमिक या वर्गांचा आपण आदर करावा कारण हे शनीचेच स्वरूप आहे. त्यामुळे वृद्ध लोकांचे, गरीब लोकांचे आणि श्रमिक लोकांचा आपण आदर केला पाहिजे. असे जर केले तर हा शनिदेव आपल्याला या 7.5 वर्षांमध्ये भरपूर काही चांगल्या गोष्टी देऊन जातो. मित्रमैत्रिणींनो, शनीची 7.5 ही शिक्षा नसून एक परीक्षा आहे. जे लोक संयम, सत्य आणि मेहनतीचा मार्ग धरतात त्यांना शनी नक्कीच यश देतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शनिदेव. धन्यवाद.